एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात एकीकडे सरकार सांगते की कुठेही तुटवडा नाहीये, दररोज प्रेस कॉन्फरन्स होत आहेत, मात्र प्रत्यक्षात ग्राउंडवरती लोकांना रांगेत उभा राहावं लागतं. तुटवडा नाही पण परिस्थिती चिंताजनक आहे अशी त्यांच्या प्रेस स्टेटमेंट. नाही ही बघा असं आहे की ऑपरेशन सक्सेसफुल पण पेशंट डेड अशी परिस्थिती आहे. ऑपरेशन सक्सेसफुल, सर्जरी सक्सेसफुल पण पेशंट डेड, तशी परिस्थिती एल पी जी गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आहे. आपण दिल्लीत अनेक ठिकाणी जा, आज वृत्तपत्रात रांगा लागल्याची चित्र जी प्रसिद्ध झाली आहेत ती का ए आयने काढलेली आहेत का? काय तुमचं ए आय का? मुंबईमध्ये 40% रेस्टॉरंट बंद आहेत. मुंबईमध्ये शाळांच्या कॅन्टीनमध्ये एल पी जी मिळत नाही आहे. मुंबईच्या रस्त्यावर ज्या खाण्याच्या गाड्या असतात वडापावसह, त्या बहुतेक 50% गाड्या बंद झालेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की परिस्थिती चिंताजनक नाही किंवा काही अडचण नाही. तुम्ही खोटं बोलू नका. अनेक देवालये जे आहेत प्रमुख काशीमध्ये, काशी कोणाचा मतदारसंघ आहे? काशी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. तिथे अन्नपूर्णा जे मंदिर आहे तिथे गेले 40 वर्ष अखंड 2 वेळेला भक्तांना जेवण दिलं जातं. अन्नपूर्णा मंदिरामध्ये लाखो रोज. पण ते आता अन्नछत्र एल पी जी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंद झालेलं आहे. शिर्डी संस्थांमध्ये सुद्धा जेवणामध्ये जे जेवण प्रसाद म्हणून देतात त्याच्यामध्ये कटौती केलेली आहे. 2 लाडू द्यायचे प्रसादाचे, एकच देतात. हे सर्व तीर्थस्थानात हिंदुत्ववादी आहेत ना, म्हणून त्यांना सांगतो आहे आपण धर्मवादी आहात, आपण हिंदुत्ववादी आहात. निदान देवळांना तरी एल पी जी द्या, शाळांना द्या, आश्रमशाळांना द्या, हॉस्टेल्सना द्या ना. तुम्ही खोटं बोलू नका. तुम्ही खोटं बोलत आहात आणि दिशाभूल करत आहात.